वर्षाची शेवटची ट्रिप देवाच्या दर्शनाने व्हावी म्हणून 2 महिने आधीच तयारी चालू केली आणि आई पप्पांना सरप्राईज देऊन मथुरा वृंदावनची ट्रेन पकडली. आमची ट्रेन लेट असल्यामुळे रात्री आम्ही मथुरामध्ये स्टे केला. मग सकाळी काय लवकर 5ला उठून वृंदावनला निघालो. मथुरामध्ये 10 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असावं कारण थंडी खूप होती आणि आम्ही स्टेशनला येऊन रिक्षा केली. मस्त इतक्या कडाकीच्या थंडीत निघालो बाकी बिहारी टेम्पलला. सो मला व्हिडिओ फोटो काढायचे म्हणून मी रिक्षा चालवणाऱ्या काकांच्या साईडला बसले. तिथे पोहोचल्यावर आम्ही चहा घेतला पहिले आणि दर्शनाला निघालो. अगदी व्हिडिओ मध्ये कशी गर्दी असते तशी सेम गर्दी बाकी बिहारी टेम्पलला होती. म्हणजे तिथली एक गोष्ट मला आवडली नाही ती म्हणजे त्या टेम्पल पर्यंत पूर्णपणे सगळे लाईन मध्ये जात होते आणि आतमध्ये गेल्यावर त्यांची काही अशी अरेंजमेंटच नव्हती. अगदी सगळे एकमेकांना ढकलून पुढे जात होते आणि काहींना तर इतक्या गर्दीमुळे दर्शन तर लांबच देवाचं रूप पण बघायला मिळालं नाही. थोडा मूड ऑफ होता हे सगळं बघितल्यावर. पण आम्ही प्रेम मंदिरसाठी निघालो. तिथे जाऊन इतकं मन प्रसन्न झालं की असं वाटलं आपण खरंच कृष्णनगरीत येऊन त्यांच्या सोबत राहतोय. अगदी पूर्ण कृष्ण कथा तिथे मांडली होती. प्रेम मंदिर खूप मोठे होते. सगळं फिरून झाल्यावर आम्ही मंदिरात गेलो तर नुकतीच 5 मिनिटांमध्ये आरती चालू होणार होती. अगदी पुढे उभे राहून देवाचं दर्शन आणि आरती सुद्धा घेता आली. ते खूप छान वाटलं. दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि इस्कॉन टेम्पलला गेलो. तिथून फक्त 10 मिनिटावर इस्कॉन टेम्पल होतं. इस्कॉन टेम्पलला जाऊन दर्शन घेतलं आणि तिथे गेल्यावर प्रत्येक दर्शन घेणाऱ्याला ते फुलमाळा किंवा तुळशीमाळा गळ्यात घालत होते. आणि तिथली एक चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक येणाऱ्या मुलीला ते ॲज अ राधा राणी म्हणून संबोधत होते. ती एक सुंदर गोष्ट होती. आणि तिथे सुंदर एवढं दर्शन झालं की दर्शन घेऊन आम्ही तिथल्या बऱ्याच मंदिरात फिरलो. कारण तिथल्या प्रत्येक मंदिराचा टायमिंग जो होता दुपारी 1 पर्यंतच होता आणि 4 वाजता परत प्रेम मंदिर ओपन होणार होते. सो तेवढंच आम्ही तिथेच एका हॉटेलमध्ये जेवण करून घेतलं आणि थोडं शॉपिंग करायला गेलो. तिथे सगळीकडे राधा राणी यांचे ड्रेसेस बघायला मिळाले. मग मग काय मला मोह चावरेना. तुम्हाला तर माहितीये की नवीन असं काही वेगळं बघायला मिळालं की कोणाला मोह आवरत नाही. तर मी पण तिथला एक ड्रेस घेतला आणि आम्ही जेवण वगैरे करून त्याच हॉटेलमध्ये बसलो होतो. तर तिथेच मी सगळं आवरलं आणि प्रेम मंदिरला परत गेलो. तिथे थोडे फोटोशूट वगैरे झाले त्या ड्रेसमध्ये. तुम्हाला पण बघायला मिळतीलच आणि त्याच्यामध्ये मी फोटो पण टाकलेले आहेत. सो हे खूप सुंदर फोटो वगैरे काढले आम्ही. थोडे व्हिडिओ वगैरे केले. आणि तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आमच्या मॅडम म्हणजेच आमच्या मातोश्री फोटो काढण्याच्या नादात त्यांची पर्स कुठेतरी ठेवून आल्या. मग काय सगळा गोंधळ. मी विचारल्यावर आठवण आली. इतकी धावपळ झाली की मी तिच्या मोबाईलवर कॉल करून माहिती काढली आणि तो माणूस नशिबाने प्रेम मंदिरमध्येच आम्हाला भेटला. आणि तो पण इतका चांगला की त्याने कुठेही न जाता अर्धा तास आमच्या कॉलची वाट बघितली. मी कॉल केल्या लगेच त्याने आम्हाला इतका धीर दिला. तो म्हणला तुम्ही काही काळजी करू नका. मग काय अगदी जशी होती तशी पर्स त्यांनी आणून दिली आणि मग फायनली आम्ही शांत होऊन परत दर्शनाला गेलो. अगदी छान दर्शन घेतलं आणि बाहेर येऊन थोडं समोसा चाट वगैरे खाऊन आम्ही मथुरेला जायला निघालो. मग तिथे हॉटेलला पोहोचून तयारी केली. त्याच दिवशी आमची दुसरी ट्रेन होती ती पण 10:30ची. आमच्या सोबत पुण्यापासून ज्या मुली सोबत होत्या त्यांना पण घेऊन आम्ही निघालो. त्या पण आमच्या सोबत पहिल्यापासून होत्या. इतक्या कडाकीच्या थंडीत आम्ही निघालो. फायनली आमची जी काही ट्रिप होती ती खूप छान झाली. तर गाईज तुम्हाला जर पुढची ट्रिप कुठे होती ही बघायची असेल तर ह्या व्लॉगला नक्कीच सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर पण करा. थँक्यू.